दिनांक 5/9/2019 रोजी शासनाने निर्गमित केलेल्या पाठ टाचन सक्ती न करण्याबाबतचा जिया या विषयावर कवठेमहांकाळ येथे झालेल्या प्रशिक्षणादरम्यान आपलं मत व्यक्त करण्याची संधी मिळाली. बऱ्याच शाळेमध्ये शिक्षक पाठ टाचन काढायचं नाही असं ठरवतात, काही ठिकाणी पाठ टाचन काढलं पाहिजे असं ठरवतात. नक्की काय करावं असा हा मुद्दा होता. आगामी S2AAF या मूल्यांकनामध्ये असणारा एक भाग मानकं यामध्ये पाठ नियोजनाचा मुद्दा आहे. या मुद्द्याच्या संदर्भात ही चर्चा करते. विषय असा आहे की टाचन सक्ती करण्यात येऊ नये म्हणजे आपण सरांनी सांगितलं. त्याचा मुद्दा असा होता की मुख्याध्यापक टाचनाची सक्ती करतात आणि कार्यक्रम असताना कार्यक्रम घ्यायचा. शाळेत काय भेटतं, हा तणाव निर्माण होते. मुळात शिक्षण हे आनंददायी झालं पाहिजे, मनोरंजनदायी झालं पाहिजे, विद्यार्थ्यांच्या कलात झालं पाहिजे, हा शासनाचा हेतू पहिल्यापासून. आणि मग त्यामध्ये सक्ती करून शिक्षकांच्या तणाव नको म्हणून टाचनाची सक्ती करण्यात येऊ नये असं परिपत्र आहे. आपण त्याचा सोयीस्कर कंपोर्ट करून अर्थ घेतला, आपण काय अर्थ घेतला, अजिबात टाचन नाही. आम्हाला परिपत्र काय आपल्यासाठी ते परिपत्र नाही, परिपत्र मुख्याध्यापकाने त्याची आपल्याला सक्ती करायची. पण टाचन असावं का नसावं, आपल्याला इंग्रजीमध्ये वाक्य आहे की तू फेस काय जर तुम्ही नियोजनात नसला की तुम्ही सगळं शकतो. आता सरांनी मला मुद्दा करताना त्यामध्ये टाचनपैकी फोटो काढायचे का पुरावा चालेल का, तर आपण तिथे चालणार काय स्वयं करता. आम्ही आपण करतोय, आम्ही चालत आहे. आम्हाला दुसऱ्याने चालत म्हणायला पाहिजे, मला शेअर करायचं स्वयं काय आम्ही टाचन करतोय, आपण चालत बरोबर आता उलट साहेब असं म्हणायला तुमचं टाचन चुकीचं आहे ना. आम्ही ते मान्य करावं लागतं. म्हणजे हा एक आपल्याला प्लस पॉईंट आहे. दुसरी गोष्ट यामध्ये तुम्हाला टाचन नाही नियोजन विचारलं, पाठ नियोजन. आता पाठ नियोजन शिक्षक करतात का, मुख्याध्यापक पाठ नियोजन ते करतात का, आणि पाठ नियोजन केल्यानंतर परत काल ते सरांनी सांगितलं भारत सरकार होती जीवन या पद्धतीने ते टाचन नियोजन आहे ना. अनेक मुद्दे आहेत, कालानुरूप आपण ते बदललं पाहिजे. खूप अवघड आहे. आपण काय म्हणतो गेलो की ट्रेनिंगला गेलो मस्तपैकी जेवण चांगलं जरा होतं तर आपण ऍडजस्ट केलं सगळं असं म्हणतो. पण मूळ जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्यामध्ये आपण जे करतोय ते शासनाच्या कराप्रमाणे